तुमचा नवरा तुमचं ऐकतो का? माझा तर अजिबात ऐकत नाही. झालं असं की आमच्या घरी अजून एक गॅलरी आहे जी मी व्हिडिओमध्ये शक्यतोवर दाखवत नाही. त्या गॅलरीमध्ये आम्ही खूप सारा पसारा टाकून दिलेला आहे जो रोजच्या जीवनामध्ये यूज होत नाही. तसंही आमच्या घरी फर्निचर किंवा मग एखादा रखाना असं नाही आहे, त्यामुळे सामान ठेवायला तशी जागा नाही आहे. त्यामुळे बरंचसं सामान आम्ही त्या गॅलरीमध्ये बॅगमध्ये पॅक करून पोत्यांमध्ये भरून ठेवून दिलं. झालं असं की आता ती गॅलरी ओपन आहे, त्याच्यामुळे तिथे काही बर्ड्स आले होते आणि ते सामानामध्ये अडकले होते आणि ते चुकून इवाला दिसल्यामुळे त्यांनी काय केलं, इवाच्या डॅडींनी तिथे गेले आणि गेल्यानंतर जाणीव झाली की 2-3 बर्ड खाली अडकलेत, एक बर्ड मरून पडलाय. तर त्या बर्डला काढायचं होतं, फक्त बर्डला काढायचं होतं आणि सामान तसंच ठेवायचं होतं. दसरा काढायचा टाईम अजून झालेला नाही कारण इतका पाऊस चालू आहे आमच्याकडे. म्हटलं थोडंसं ऊन वगैरे आलं तर काहीतरी साफसफाई करता येईल, पण त्यांनी माझं एक ऐकलं नाही आणि तो सगळा पसारा जो आहे, ती सगळी घाण जी आहे ती चांगल्या धुतलेल्या गॅलरीमध्ये आणून ठेवली. आता असं आहे आमच्या आहोंचं की ते कामाला सुरुवात करतात पण शेवट करत नाहीत. तासभर काम करतात आणि ते तसंच ठेवतात आणि असं खूपदा माझ्याबरोबर झालंय. त्यामुळे मला माहित होतं की ही सगळी घाण मला शेवटी साफ करायची. मला एवढा राग आला की मी त्यांच्याशी बोललेच नाही. म्हटलं जाऊ दे, त्यांना जे करायचं ते करू दे, मी मात्र त्या घाणमध्ये आता साफसफाईमध्ये जाणार नाही. एकीकडे इवा अपसेट होऊन बसली होती कारण तिला खाली जायचं होतं बाईक घेऊन आणि थोडा थोडा पाऊस असल्यामुळे मी काही तिला परमिशन देत नव्हते. तर असा होता आजचा दिवस. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटूया उद्या. बाय.